केलं. मागच्या दिवसाला आपण काय केलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन त्यावरचा आपण थेरम बघितला. तर त्या थेरमच्या खाली आपल्याला नोट बघायची. आता नोटमध्ये बघा, पहिली नोट काय, इफ y इक्वल टू एफ ऑफ यू इज डिपेंडेंट फंक्शन ऑफ यू and u equal to g of x is a different function of x such that the composite function y equal to f of g of x is defined. ठीक आहे, y हे सुद्धा डिफरंटेबल आणि u सुद्धा काय आहे, डिफरंटेबल फंक्शन आहे आणि दोन्ही मिळून कॉम्प्लीट फंक्शन आपल्याला घ्यायचे. तर आपल्याला हे कसं घेता येईल बघा, याचं डेरिव्हेटिव्ह कसं घेता येईल, मला याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे dy by dx इज टू x घ्यायचं. तर dy by dx घ्यायचं, त्या f चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं पहिल्यांदा, f डॅश दिले बघा, f डॅश ऑफ g of x आणि परत f चे जे फंक्शन आहे आतमध्ये त्याचं परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचं g of x. असं दिलं असेल, दोन फंक्शन दिलं असतील तर दोन फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह ह्या फॉर्म मध्ये घ्यायचं आहे, dy by dx इक्वल टू f डॅश ऑफ g of x, परत ह्या g of x चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचं. ठीक आहे, सेकंड, समजा दोन फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपण एकत्र घेऊन घ्या, आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह, समजा दोन पेक्षा आणखी एक फंक्शन येतं, तिसरं फंक्शन v, त्या डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचं आहे बघा, if y to f of v is a different function of v, phi equal to g of u is a different function of u, u equal to gh of x is a different function of x. इतर किती फंक्शन, तीन फंक्शन आहेत, त्या डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचं या फॉर्म मध्ये घ्यायचं आहे, डेरिव्हेटिव्ह dy by dx equal dy by dv into dv by du into du by dx. दोन फंक्शन असेल तर या फॉर्म मध्ये डेरिव्हेटिव्ह घ्यायचे, तीन फंक्शन असेल तर या फॉर्म मध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. या फॉर्म मध्ये म्हणजे थोडक्यात या पद्धतीने या फॉर्म घेतलेल्या आहे प्रमाणे dy by dx equal to dy by du into du by dx. हा फॉर्म. ठीक आहे, दोन फंक्शन असेल तरी हा फॉर्म्युलेचा, तीन फंक्शन हा, समजा तुम्हाला n फंक्शन दिलं असेल तर हा फॉर्म्युला करायचा, y इज अ डिफरंट फंक्शन ऑफ u1. इथे ui म्हणजे बघा, ui इज अ डिफरंट फंक्शन ऑफ ui प्लस 1 फॉर i ची व्हॅल्यू काय दिली 1 टू अप टू n मायनस 1. i ची व्हॅल्यू 1 पुट करा, इथे u 1 पुट करा, u1 येणार आणि इथं i ची व्हॅल्यू 1 पुट केल्यानंतर u1 प्लस 1 u2 येणार. i ची व्हॅल्यू 2 पुट केल्यानंतर काय मिळेल, u2 मिळेल, u3 इज डिफरंट फंक्शन, i ची व्हॅल्यू 2 पुट करा, u3 मिळेल. त्यामुळे इथं काय मिळेल, u आणि लास्ट काय मिळेल, u इज अ डिफरंट फंक्शन ऑफ x. ठीक आहे, त्यामुळे हे लिहिता येईल कसं, dy by dx equal to dy by du1 into du1 upon du2 into du2 upon du3 into up to dun minus 1 up to dun into dun upon dx. यामध्ये n फंक्शन असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह ह्या फॉर्म मध्ये लिहिलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि हे जे दिलेलं आहे ह्याला आपण म्हणतो चेन रूल, याला काय म्हणतो आपण चेन. दिस इज नोन ॲज चेन. इथं टू फंक्शन असताना हा फॉर्म्युला यूज करायचा, तीन फंक्शन असेल तर हा फॉर्म्युला, n फंक्शन असेल तर हा फॉर्म्युला यूज आपल्याला करायचा. ठीक आहे, तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्प्लेक्स फंक्शन तो थेरम, त्याच्याकडचे तीन नोट दिलेले आहेत. ठीक आहे, आपल्या एक्झाम्पल आपल्याला बघायचे. ठीक आहे, पहिले एक्झाम्पल टाईप 1 चे एक्झाम्पल आपण बघू. त्याच्या अगोदर आपण एक्झाम्पल पण बघायचे, त्याच्या अगोदर आपण काय करू, डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड कॉम्प्लेक्स फंक्शन याची फॉर्म्युला लिहून घेऊ. पॉईंट बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ some standard composite functions. ठीक आहे, आता काय बघा, इथे एक असं y घेतो इकडे त्याचं डेरिव्हेटिव्ह dy by dx. पहिलं फंक्शन आहे f of x रेज टू n, याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ठीक आहे, त्याच्या अगोदर आपण बघितलेलं बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ dy by dx x रेज टू n, याचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, n into x रेज टू n minus 1. हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. काय करतोय बघा, त्या फॉर्म्युलाचा n into f of x raised to n minus 1 into
हा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. परंतु इथं फंक्शन ह्या n चा आपण f ऑफ x रेशो n चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. ह्या f ऑफ x चं परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचं इनटू f डॅश ऑफ x इनटू काय f डॅश ऑफ x. नेक्स्ट स्क्वेअर रूट f ऑफ x. याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घेताना आपण याच्यावर फॉर्म्युला बघितलेला आहे. काय फॉर्म्युला d बाय dx स्क्वेअर रूट x चा फॉर्म्युला आहे 1/2 स्क्वेअर रूट x. हा फॉर्म्युला इथे यूज करून कसा करणार 1/2 स्क्वेअर रूट f ऑफ x. परत याला f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये घ्यायचं इनटू f डॅश ऑफ x. ठीक आहे. तिसरा फॉर्म्युला 1/f ऑफ x रेस्ट टू f. आता हा फॉर्म्युला बघा मायनस n f डॅश ऑफ x डिवाइड बाय f of x रेस्ट टू n प्लस 1. हा फॉर्म्युला आहे. आता हा फॉर्म्युला कसा आला? हा आपण काय एक्झाम्पल घेतो बघा 1/x रेस्ट टू n याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. तर हा n अंशामध्ये घेतला काय होईल d बाय dx x रेस्ट टू n x रेस्ट टू मायनस आणि इथं n आहे इथं मायनस n. हा फॉर्म्युला इथे यूज करा. काय मिळेल बघा मायनस n इनटू x रेस्ट टू मायनस n मायनस 1. काय मिळेल मायनस n इनटू x रेस्ट टू हे मायनस n बाहेर घ्या x रेस्ट टू मायनस बाहेर घ्या n प्लस 1 मायनस n हा छेदामध्ये मायनस छेदामध्ये काय प्लस होईल x रेस्ट टू n प्लस 1. हा फॉर्म्युला आहे. पण याचा यूज करून हा फॉर्म्युला आपल्याला f ऑफ x 1/f ऑफ x रेस्ट टू n मायनस n डिवाइड बाय f ऑफ x रेस्ट टू n प्लस 1. परत ह्या f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह घेतले इनटू f डॅश ऑफ x. हा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट sin ऑफ f ऑफ x. आता sin x चं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे d बाय dx sin x चं डेरिव्हेटिव्ह cos x. sin चं डेरिव्हेटिव्ह काय cos x. तसं sin f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह काय ना cos f ऑफ x. आणि परत ह्या f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह इनटू f डॅश ऑफ x घ्यायचं. नेक्स्ट cos f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह काय sin d बाय dx cos x चं डेरिव्हेटिव्ह काय मायनस sin x. तसं cos f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह काय लिहिता येईल मायनस sin f ऑफ x. परत या f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे इनटू f डॅश ऑफ x इनटू f डॅश ऑफ x. नेक्स्ट त्याच पद्धतीने सेम tan f ऑफ x. tan f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह काय लिहिता येईल sec square f ऑफ x आणि हा परत f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ y परत त्याचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. आता y आपण नेक्स्ट काय sec f ऑफ x sec f ऑफ x sec x चं डेरिव्हेटिव्ह sec x into tan x. मग sec f of x चं डेरिव्हेटिव्ह लिहिता येईल sec f of x into tan f of x into परत डेरिव्हेशन आहे ह्या f of x चं डेरिव्हेटिव्ह into f dash of x. नेक्स्ट cot f of x. cot f of x चं डेरिव्हेटिव्ह लिहिता येईल मायनस cosec स्क्वेअर मायनस cosec स्क्वेअर f of x आणि परत या f of x चं डेरिव्हेटिव्ह f dash of x. ठीक आहे. cosec f of x चं डेरिव्हेटिव्ह लिहिता येईल cosec f of x सेम cosec f of x चं डेरिव्हेटिव्ह मायनस cosec f of x into cot f of x into f dash of x. Next e raised to f of x चं डेरिव्हेटिव्ह e raised to x चं डेरिव्हेटिव्ह e raised to x मग e raised to f of x चं डेरिव्हेटिव्ह येणार e raised to f of x into f dash of x. परत f of x चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे log f of x. log x चं डेरिव्हेटिव्ह 1 upon x. log f of x चं डेरिव्हेटिव्ह येणार 1 upon f of x into f dash of x. ठीक आहे. आणखी log f of x
बेस ए याचा आपल्याला एक डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. तर हे आपल्याला असं जो लागेल चेंज ऑफ बेस लॉ हे आपण असं लिहू शकतो log f of x divided by log a असं लिहू शकतो. याचं डेरिव्हेटिव्ह घेताना काय घेता येईल तुम्हाला 1 upon log a कॉन्स्टंट आणि log f of x चे डेरिव्हेटिव्ह 1 upon f of x आणि f of x चं परत डेरिव्हेटिव्ह घेणार f dash of x. म्हणजे लिहिताना कसं लिहिणार f dash of x equal to log a into f of x. मागच्या तासाला आपण काय घेतलेलं आहे स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह घेतलेले आहे सिंपल डेरिव्हेटिव्ह sin x cos x त्याच पद्धतीने एक कॉम्पोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह फंक्शन दोन फंक्शन आहे त्याचं परत आहे f of x चं परत आपण डेरिव्हेटिव्ह घेतो याच ह्या फॉर्म्युला यूज करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे टाइप 1 चे एक्झाम्पल. आता टाइप 1 चे आपलं एक्झाम्पल घेऊ एक्झाम्पल दोन्ही मेथड सॉल्व्ह करू बघा तुम्हाला कुठली मेथड सोपी वाटते. ठीक आहे y equal to square root x square plus 5 हे एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. ते दोन्ही मेथड आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे पहिली मेथड फर्स्ट आन्सर मध्ये लेट y equal to square root x square plus 5 हे दिलेलं आहे. ठीक आहे इथं तुम्ही काय लिहू शकता पुट म्हणू शकता पुट u equal to x square plus 5 असं म्हणू शकता u equal to x square plus 5 त्यामुळे y काय मिळेल बघा y equal to square root u y equal to square root u. ठीक आहे तुम्हाला चेन रूल म्हणलेला आहे बाय यूजिंग चेन रूल काय रूल आहे dy by dx equal to dy by du into du by dx याला नंबर म्हणतात. या रूलचा यूज करून आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. काय विचार डिफरन्शिएटिंग एक्झाम्पल मध्ये डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x आपल्याला फाइंड करायचा आहे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे तर आपल्याला पहिल्यांदा dy by du ची व्हॅल्यू काढायची त्यानंतर du by dx. आता पहिल्यांदा आपण dy by du y चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू u घ्यायचं आहे. मग हा यूज करायचा आहे y विथ रिस्पेक्ट टू u काय मिळेल बघा नाव y equal to square root u याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू u काय मिळेल dy by du इक्वल टू y चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u घ्यायचं तर y चं डेरिव्हेटिव्ह dy by du याचं डेरिव्हेटिव्ह काय फॉर्म्युला बघा तुम्हाला माहिती आहे d by dx स्क्वेअर रूट x चा स्टँडर्ड फॉर्म्युला 1 upon 2 स्क्वेअर रूट x हा फॉर्म्युला आहे. पुन्हा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेतलंय इथं पण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u घ्यायचा आहे. इथं u असल्यामुळे त्यानुसार काय लिहायचं आहे बघा 1 upon 2 स्क्वेअर रूट u हे यूज करता. ठीक आहे याला नंबर द्या तुम्ही 2. आता हा फाइंड करा du by dx u चा डेरिव्हेटिव्ह रिस्पेक्ट x u चा डेरिव्हेटिव्ह रिस्पेक्ट हा हे यूज करा and u equal to x square plus 5 याचा डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएटिंग with respect to x u चा डेरिव्हेटिव्ह with respect to x du by dx equal to u चा डेरिव्हेटिव्ह du by x. आता x चा डेरिव्हेटिव्ह काय फॉर्म्युला x चा डेरिव्हेटिव्ह d by dx x raised to n काय फॉर्म्युला n into x raised to n minus 1 मग x स्क्वेअर आहे त्यामुळे n ची व्हॅल्यू तर 2 आहे काय मिळेल त्या फॉर्म्युलेचा 2 x raised to 2 minus 1 प्लस 5 कॉन्स्टंट आहे इथे x ची काही टर्म नाही त्यामुळे इथं कॉन्स्टंट असल्यामुळे याचं डेरिव्हेटिव्ह 0 त्यामुळे काय मिळेल बघा du by dx इक्वल मिळेल तुम्हाला 2x याला नंबर द्या 3 1 2 आणि 3 काय लिहिता येईल बघा फ्रॉम 1 2 and 3 1 2 and 3 फ्रॉम 1 2 and 3 काय ना dy by dx इक्वल टू
dy by dh value 1 upon 2 square root u into du by dx value. du by dx value 2x. 2 कॅन्सल होईल आणि u च्या ठिकाणी ही टर्म पुट करा. u म्हणजे काय आपण मानलेलं आहे, पुट केलेलं आहे x square plus 5 ही व्हॅल्यू तू पुट करा. तर फायनल आन्सर काय मिळेल, dy by dx equal to x divided by square root 2 कॅन्सल झालं 1 into x स्क्वेअर मध्ये u ची व्हॅल्यू पुट करा x square plus 5 x square plus 5 हे तुमचं फायनल आन्सर. ही मेथड फर्स्ट आहे. मेथड सेकंड बघा कशी सॉल्व केलेली आहे. हेच एक्झाम्पल ह्या साईडला देतो बघा. मेथड सेकंड मध्ये काय म्हणणार, लेट y इक्वल टू स्क्वेअर रूट x स्क्वेअर प्लस 5. आता इथं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता. आन्सर मध्ये काय लिहिता येईल बघा, आन्सर मध्ये परत हे लिहून घ्या, लेट y इक्वल टू स्क्वेअर रूट x स्क्वेअर प्लस 5. काय डिफरन्शिएटिंग with respect to x. दोन्ही साईडला d by dx घेतलेली, d by dx y, d by dx square root x square plus 5. इथे लिहिलं dy by dx. इथं फॉर्म्युला बायोलॉजी फॉर्म्युला d by dx 1 square root x काय फॉर्म्युला आहे 1 upon 2 square root. हा फॉर्म्युला यूज करा. काय मिळेल 1 upon 2 square root x square plus 5. ठीक आहे. हे स्क्वेअर रूटचं डेरिव्हेटिव्ह घेतो. म्हणून इथं आतमध्ये टर्म आहे x square plus 5. परत त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे इनटू d by dx x square plus 5. काय मिळेल dy next dy by dx equal to 1 upon 2 square root x square plus 5 into परत याचा आतमध्ये डेरिव्हेटिव्ह x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मागाशी सांगितलं डायरेक्ट येतो होता 2 into x raised to 2 minus 1 plus 5 चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे 0. काय मिळेल dy by dx equal to हा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल, x raised to 2 minus 1 म्हणजे x into 1 x divided by square root x square plus 5. दोन्ही मेथड आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करता येते. कुठली मेथड सोपी बघा तुम्ही त्या पद्धतीने सॉल्व करा. मला वाटतं काही मेथड सोपी आहे. काय बघा y घेतलेला आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह स्क्वेअर x घ्यायचा आहे आपल्याला. तर एक्झाम्पल मध्ये सांगितलं डिफरन्शिएटिंग स्क्वेअर x दोन्ही साईडला d by dx घेतलेला आहे. इथे मिळेल dy by dx. ह्या स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 1 upon 2 हा फॉर्म्युला यूज केला 1 upon 2 स्क्वेअर x स्क्वेअर प्लस परत या स्क्वेअरचं येते पण ह्या टर्मचा आपल्याला परत डेरिव्हेटिव्ह इनटू d by dx x स्क्वेअर प्लस 5. परत x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x 2 into x raised to 2 minus 1 म्हणजे 2x आणि 5 कॉन्स्टंट याचा डेरिव्हेटिव्ह हा 2 कॅन्सल होईल. x raised to 2 minus 1 म्हणजे x into 1 x आणि टर्म आहे. ही मेथड सेकंड मेथड सोपी आहे. या पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊ. सेकंड एक्झाम्पल वर टाइप 1 मधलं सेकंड एक्झाम्पल sin of log x. आता दोन्ही मेथड सोडवणार मी सेकंड मेथड एक्झाम्पल मी सॉल्व करणार आहे. आन्सर मध्ये बघा लेट काय लिहायचं लेट y इक्वल टू sin of log x डिफरन्शिएटिंग with respect to x d by dx y equal to d by dx sin of log x. इथे नेक्स्ट स्टेपला dy by dx. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा sin चा डेरिव्हेटिव्ह दोन फंक्शन आहेत sin आणि log. एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन एक लॉगरिथमिक फंक्शन. पहिल्यांदा sin चा डेरिव्हेटिव्ह काय माहिती आहे का sin चा डेरिव्हेटिव्ह cos x. त्यामुळे sin चा पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घ्या. याला x तुम्ही मनामध्ये मानू शकता x. त्यामुळे याचा डेरिव्हेटिव्ह कसं लिहिता येईल cos of log x. परत आपल्याला आतल्या याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा इनटू d by dx of log x. म्हणजेच काय लिहिता dy by dx equal to cos of log x आणि log x चा स्टँडर्ड फॉर्म्युला माहिती आहे log x चा डेरिव्हेटिव्ह काय 1 upon x. त्यामुळे फायनल
फायनल आन्सर काय लिहिता येईल dy by dx equal to cos of log x divided by x. हे तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे. तिसरं एक्झाम्पल थर्ड एक्झाम्पल दिले तुम्ही y equal to 3 divided by 2x square minus 7 raised to 5. हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. बघा आन्सर मध्ये लेट y इक्वल टू परत घ्या 3 डिवाइड बाय 2x स्क्वेअर मायनस 7 रेज टू 5 डिफरन्स आहे की विथ रिस्पेक्ट टू x कारण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आपल्याला घ्यायचा आहे. इतर इतर dy बाय dx इक्वल टू d बाय dx 3 divided by 2x square minus 7 raised to 5 असा आपल्याला. आता कॉन्स्टंट असेल तर आपण बाहेर घेतो आणि छेदामध्ये असेल पॉवरची जी छेदामध्ये किती आहे 2x square minus 7 raised to 5 ही तुम्ही अंशामध्ये घ्या म्हणजे 5 असेल तर काय होईल मायनस होईल. नेक्स्ट स्टेपला काय आहे बघा dy by dx इक्वल टू 3 कॉन्स्टंट d by dx आपल्याला असेल तरी 2x square minus 7 raised to minus 5 असेल. आता हे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं फॉर्म्युला हा तुम्ही यूज करू शकता d by dx x raised to n into x raised to n minus 1 हा फॉर्म्युला यूज करा. ठीक आहे. इंच के मध्ये तर -5 आहे काय लिहिता बघा नेक्स्ट स्टेपला dy by dx इक्वल टू 3 फॉर्म्युला यूज करायचा काय मिळेल into -5 into in bracket 2x square minus 7 raised to काय मिळेल -5 minus 1 into परत याचा आतल्या एक्सप्रेशन 2x square minus 7 याचा आपल्याला परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे d by dx 2x square minus 7 चा डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट स्टेप करायचा dy by dx इक्वल टू 3 आणि -5 चा गुणाकार करा -15 into इधर काय मिळेल 2x square minus 7 raised to -6 मिळेल into आता याचं प्रत्येकाचं 2x square चं डेरिव्हेटिव्ह आणि -7 चं डेरिव्हेटिव्ह 2 कॉन्स्टंट बाहेर घ्या d by dx x square minus d by dx 7 याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं dy by dx equal to -15 हा अंशामध्ये छेदामध्ये -16 काय लिहिता प्लस लिहिता 2x square minus 7 raised to 6 into 2 constant आहे x चा डेरिव्हेटिव्ह 2x 2 constant x चा डेरिव्हेटिव्ह 2x -7 चा डेरिव्हेटिव्ह 0 7 constant चा डेरिव्हेटिव्ह 0 फायनल आन्सर तुम्हाला लिहिता येईल. इथं बघा काय लिहिता येतं -15 2 into 2x म्हणजे 4x आणि -16 फायनल आन्सर लिहिता येईल तुम्हाला dy by dx equal to -60x divides 2x square minus 7 raised to 6 2x square minus 7 raised to 6 हे तुम्हाला फायनल आन्सर. हे एक्झाम्पल घेतलं आहे. आणखी एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे या टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करता आली पाहिजे. e raised to tan x हे एक्झाम्पल दिलेलं आहे. आन्सर मध्ये तुम्ही काय लिहू शकता लेट y इक्वल टू e raised to tan x लेट y इक्वल टू e raised to tan x डिफरन्स आहे की याचा डेरिव्हेटिव्ह डिफरन्स आहे की विथ रिस्पेक्ट टू x काय मिळेल तुम्ही सगळा d by dx लिहू शकता y d by dx e raised to tan x. नेक्स्ट स्टेप आहे dy by dx याचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिता e raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे d by dx e raised to x चा डेरिव्हेटिव्ह आहे e raised to x. तसं e raised to tan x चा डेरिव्हेटिव्ह काय लिहिता येईल e raised to tan x पण त्या tan x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं d by dx tan x
काय मिळेल म्हणून नेक्स्ट आन्सर dy बाय dx इक्वल टू e रेज टू tan x आणि या परत tan x चा डेरिव्हेटिव्ह काय फॉर्म्युला आहे sec square x आणि फायनल आन्सर येत आहे तुम्हाला dy बाय dx इक्वल टू sec square x into e रेज टू tan x. हे तुमचं आहे. 4 एक्झाम्पल दिलेले आहेत. तुम्हाला नोट्स मी पाठवणार आहे. होमवर्कला एक्झाम्पल तुम्हाला मी देणार आहे. तुम्ही ती सॉल्व करायची. ठीक आहे. काय शंका असेल तर तुम्ही फोन करा.